गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मी पुन्हा आपल्या नवीन घराकडे आलेलो आहे. सकाळी मार्केट पण बघितलेलं. नेहमीप्रमाणे सोने आणि चांदी वरच्या स्तरावरती आपल्याला दिसत आहे. खूप छान तेजी बनलेली त्यांच्यामध्ये. ETF चा भाव आपल्याला वरती दिसतोय. सिल्वर ETF पुन्हा 4% वरती, गोल्ड ETF 4% वरती. आपण व्यक्तींनी सिल्वर आणि गोल्ड ETF मध्ये पैसा इन्व्हेस्ट केलेला असेल ना, आत्ताच्या वेळेला तर त्यांचा पैसाच पैसा आहे. खूप छान पैसा त्यांचा बनलेला असणार. आणि हा पैसा कोणाचा बनतोय? ज्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे. ट्रेडिंगमध्ये तर त्यांनी छोटे छोटे मूव कॅच करून त्याच्यातून बाहेर पण पडलेले असतील, पण ज्या व्यक्तीने इन्व्हेस्ट करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये, तर त्यांचा पैसा नक्कीच बनलेला आहे अशा तेजीमध्ये. तर बघा मित्रांनो, मग इन्व्हेस्टिंगची ही पावर असते. आणि मेटल सर्ववरती हिंद कॉपर स्टॉक बघा, टाटा स्टील बघा, सेल बघा, नाल्को बघा, हे स्टॉक पण आपल्याला वरच्या स्तरावरती दिसत आहे. आणि थोड्याच दिवसांमध्ये आता बजेट पण येत आहे. तर ज्या पण व्यक्ती ट्रेडिंग करतात ना, तर त्यांनी नक्कीच थांबायला पाहिजे, कारण की मार्केट आहे ना खूप व्हॉलेटाईल असतं. व्हॉलॅटिलिटीमध्ये जर तुम्ही फसले ना, एखाद्या वेळेला खूप मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं, कारण की खूप उतार चढाव असतात मार्केटमध्ये. जे ट्रेडिंग करतात ना, त्यांनी थांबलं पाहिजे. थोडी वाट बघा. जेव्हा मार्केट स्मूथली चालतं तेव्हा त्याच्यामध्ये मग ट्रेडिंग करायची. अजूनपर्यंत मिस्त्री पण आलेले नाही आहे. मी त्यांची वाट बघतो इथे. ते काय लवकर येत नाही, 11 वाजता येतात. मी पहिल्यांदा असं बघितलं की UP बिहारचे जे कारागीर आहे किंवा राजस्थानी, ते सकाळी जवळजवळ 9 वाजताच कामाला सुरुवात करतात आणि आमचे कारागीर येतात 11 वाजता. मग बघा काय काम करतील. आणि 2 तासामध्ये लगेच दुपार पण होऊन जाते. मग असं असतं. साफसफाई छान केली होती पुढच्या बाजूला. मी इथे झाडू वगैरे मारलेला आहे. बेडमध्ये पण आहे तसंच आहे. बेडमध्ये मी नाही मारला झाडू, कारण की त्यांना इथे ना आज पुन्हा काम करायचं आहे बेडचं. मग पुन्हा काम होणारच, त्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे त्याला. आजच्या दिवशी पुन्हा एक दुःखद घटना घडलेली आहे. म्हणजे मी घरीच होतो तेव्हाच न्यूज बघितलेली होती की अजित पवारांचं विमान जे आहे ना, लँडिंग दरम्यान क्रॅश झालं. म्हणजे ते मुंबईवरून चाललेले होते बारामतीला. त्यांच्या जवळजवळ 4 सभा होत्या. तर त्या सभेला चालले होते आणि विमान लँडिंग व्हायचं होतं, तेव्हा ते क्रॅश झालं. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्ती ना, त्यांचा मृत्यू झालेला त्यामध्ये. तर ही एक दुःखद घटना आहे. अजित पवार आपले उपमुख्यमंत्री. तर अशा घटना मागे पण झालेल्या आहे बघा मित्रांनो. खूप वाईट घटना असतात ते. अशीच एक हेलिकॉप्टरची घटना आहे ना, आमच्या युनिटमध्ये पण झाली होती. मी जेव्हा तवांगमध्ये होतो, तर उंचीवरती होतो आम्ही, खूप हाईटवरती एक ठिकाण होतं तिथलं. तर आमच्याकडे ना जेव्हा बर्फ पडायचं, तर त्या ठिकाणी जे राशन यायचं आम्हाला मिलिटरीसाठी, तर ते हेलिकॉप्टरच्या सहाय्याने यायचे. म्हणजे हेली आलं वरती की ते ड्रॉप करून द्यायचं. पॅराशूटद्वारे जे राशन होतं ना, ते ड्रॉप केलं जायचं. मग ते ड्रॉप करून आम्हाला पोहोचायचं. तर ते ड्रॉप करताना काय झालं, जे पॅराशूटचा वरचा पंख जो असतो ना, त्यामध्ये ते पॅराशूट अडकलं. आणि ते अडकल्यानंतर काय झालं की ते क्रॅश झालं. आणि खाली आल्यानंतर मोठा जाळ त्या हेलिकॉप्टरचा, त्याच्यामध्ये असणारे 5 ते 6 जण म्हणजे जवान जे होते, त्यांचा पण होरपळून मृत्यू झालेला होता. ते शहीद झाले तिथे. तर या घटना खूप अवघड असतात. आणि त्यामध्ये विमानाचं कसं असतं, विमान असू द्या किंवा हेलिकॉप्टर असू द्या, त्याच्यामध्ये ETF असतं. जसं आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल म्हणतो ना आपण, ते ETF एव्हिएशन टर्बाईन फ्युएल हे लवकर पेट घेत असतं. जबरदस्त. म्हणजे कुठे धडक जरी मारली, ताबडतोब ते पेट घेतं. मग त्याच वेळेला जर त्या विमानाला किंवा हेलिकॉप्टरला जर आग लागली, तर अवघड असतं. मग त्याच्यामध्ये शक्यतो कोणी वाचत नाही. आणि अजित पवारांच्या विमानामध्ये तसंच झालेलं आहे की मोठी आग लागली त्याला, आणि त्याच्यामध्येच जवळजवळ सर्वांचाच मृत्यू झालेला आहे. खूप दुःखद घटना आहे. दरवाजाला 1-2 ठिकाणी बबल्स आले होते, तर ते बबल्स आता हे हॉट गन आहे, त्याची सहाय्याने काढले जात आहे. नाही का उतने सुनने में मारा फिर है सुना बीम ना ढक्कर ताकत ही चाहिए इसके लिए. ऊपर अगर खड़ा होता ना, प्रेस नहीं हो पाता था.
तर आमच्या भागामध्ये आहे ना थोडं चोरीचं सत्र चालू झालं पुन्हा. मोटर वगैरे चोरीला जात आहे. शरद भाऊंनी काल एक मोटर पण पकडली. त्याचा फोटो काढायला विसरलो ना. फोटो काढायला पाहिजे होता तुम्ही. पब्लिक पोरं पण वाढले भरपूर ना. राहुल भाऊ पण आले ते. राहुल भाऊ आले ते, त्यांचा कामगार आलं ते, नाही यश काढायला भाऊ आले ते, पुन्हा गावातले 2-3 जण आले. पण नेमकं तुम्ही सांगायचं विसरलो मी ना. नाही सांगायला पाहिजे होतं. इसको काटना पड़ेगा ना अभी ये वाला. इसको हाँ रंदा रंदा मारना पड़ेगा. मैं आता हूँ खाना खा के फिर. मिस्त्रींचं चाललेलं आहे काम. आता मी येतो जेवण करून. 1 पण वाजला आहे आता. जेवण वगैरे करतो. 1:30 वाजलेले आणि मी घरी आलेलो आहे जेवण करण्यासाठी. लेटच होतो आहे सध्या. दुपारचा जो क्लास घ्यायचा असतो ना मला तो पण घेतला जातच नाही आहे. आता जेवण केलं की पुन्हा जाईल घरी जाऊ म्हटलं. ते स्टॉक आणि ईटेप बघू. त्यांना बघून त्यांच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करून टाकू. म्हणजे काय असतं की म्हणजे कसं असतं आपला फंड पण त्यामधून मग रिलीज होऊन जातो. प्रॉफिट बुक करणं फार महत्त्वाचं असतं स्टॉक मार्केटमध्ये. तर बघतो आहे मार्केट व्हॉलेटाईलच आहे. वरती खाली होतं आहे मार्केट. निफ्टी 50 इंडेक्स बघा खालीवर खालीवर व्हॉलेटाईल. पण हे सर्व डिफेन्सचे स्टॉक आहे. मी इथे ओपन करून ठेवलेले आहे. एकही रेडमध्ये नाही आहे. माझगाव डॉक, जेन्सारटेक, सोलर इंडस्ट्रीज, कोचिन शिपयार्ड, भारत डायनामिक्स हे सर्व प्लसमध्ये. डिफेन्स इंडेक्स त्यांचं ETF आहे ना तो जवळजवळ 4% अप आहे आज एकाच दिवसामध्ये. मग बघा काही जण म्हणतात ना की ETFमध्ये प्रॉफिट बनत नाही, तर बनतं त्याच्यामध्ये पण प्रॉफिट. बरोबर एकाच दिवसामध्ये 4% देऊन टाकतो प्रॉफिट तो. माझ्याकडे पण काही ETF होते डिफेन्सचे, त्यांच्यामध्ये प्रॉफिट बुक केलं. CPSE ETF होते आणि ONGC स्टॉक पण होता, त्याला पण सेल करून टाकलेले मी आजच्या दिवशी. पण बुक झालेलं आहे. मार्केटला पण बघितलं. आता जेवण करतो आणि जेवण करून मग पुन्हा आपल्या नवीन घराकडे. वेदिका पण आलेली आहे आप्पांजवळ. आप्पा म्हणजे आमचे सासरे. इथून जवळच आहे आमची सासरवाडी. ते पण आलेले आता. वेदिका काय करते तू? काहीच नाही. चहा घेऊन आलो कारागिरांना. चहा वगैरे पण पाजलेला आहे. त्यांनी सकाळी जेवण पण केलेलं नव्हतं. ते स्वतःहून नाश्ता घेऊन आले. नाश्ता पण केला. शरद भाऊ पण आले. शरदना पण बोलवलं चहा प्यायला. चहा घेतला आता मस्त बसलो. एक रील बना दो फिर आज ऐसे ही. जो घिस रहे हो ना उसका ही बना दो रील. उनका बना दो एक रील बना दो डाल दो इंस्टा में. रील तो बनी है, ऐसा नहीं हो सकता कि रील ना बनी हो. है ना. बना है क्या सत्यम? कौन सा बना है आज? पेड़ का बना है. हा संध्याकाळचा व्ह्यू आपल्या नवीन घराकडे. समोरच्या बिल्डिंग. वातावरण एकदम फ्रेश दिसतंय संध्याकाळच्या वेळेला. खूप मस्त वाटतं. खूप फ्रेश वाटतं संध्याकाळच्या वेळेला. तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि काम चालू आहे. मिस्त्री वगैरे काम करत आहे. शरद भाऊ पण आले होते. त्यांच्यासोबत पण गप्पा झाल्या. संध्याकाळी पण त्यांचा चक्कर होतच असतो. लाईट वगैरे लावतात ते. लाईट लावले त्यांचे की ते माझ्याकडेच येऊन बसतात. मग आम्ही थोडं गप्पा गोष्टी करत असतो. गप्पा गोष्टी झाल्यानंतर मग मी पण लाईट लावून देतो आणि घरी निघून जात असतो. मिस्त्री आलेले आहेत. त्यांनी बरंचसं काम आजच्या दिवशी पण केलेलं आहे. आणि मार्केटचं जर सांगायला गेलं तर मार्केट पण छान वरती होते. मेटलचे स्टॉक जे होते ते पण खूप वरती होते. सोने चांदी ETF जे होते सिल्वर गोल्ड ते पण आपल्याला वरती दिसले. आणि आजच्या दिवशी माझ्या बाबतीत सांगतो खरं म्हणजे तर माझा पोर्टफोलिओ जो होता ना आजपर्यंत एवढे रिटर्न मला देत नव्हता एका दिवसामध्ये. सांगतो मी तुम्हाला. ते रिटर्न आजच्या दिवशीच का जास्त बनले तर त्याचं कारण मी तुम्हाला ना उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेल नक्की. उद्याच्या दिवशी पण भेटू आपण पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. थांबतो. जय हिंद.